and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 72 पाठ 72. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. I am happy. म्हणजे मला आनंद झाला आहे. She is sad. म्हणजे तिला दुःख झालं आहे. He is angry. म्हणजे त्याला राग आला आहे. Scared. म्हणजे भीती वाटणे. रमेश इज स्कॅर्ड. Bored. म्हणजे कंटाळा येणे. माय ब्रदर इज बॉर्ड. Sleepy. म्हणजे झोप येणे. द बेबी इज स्लीपी. Hungry. म्हणजे भूक लागणे. वी आर हंग्री. Thirsty. म्हणजे तहान लागणे. माय फ्रेंड इज थर्स्टी. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात आपल्याला कसं वाटतंय त्याबद्दल वेगवेगळे इंग्रजी शब्द तुम्ही ऐकले. आज त्यांचा सराव करूया आणि आणखी काही नवीन शब्द शिकूया. तुम्हाला हे रेडिओवरचे पाठ सुरू झाले की आनंद होत असेल नाही का? मग मला आनंद झाला आहे हे इंग्रजीत तुम्हाला म्हणता येईल. आय एम हॅपी. आजच्या सरावात मी एक एक वाक्य मराठीत म्हणीन, मग तुम्ही सर्वांनी ते वाक्य इंग्रजीत म्हणायचे आणि त्यानंतर तसा अभिनयही करायचा आहे हं. म्हणजे मी जर म्हणाले मला आनंद झाला आहे, तर तुम्ही सर्वांनी म्हणायचे आय एम हॅपी आणि आनंदी असल्याचं दाखवायचंय. चला सर्वांनी एकत्र हळू आवाजात इंग्रजीत म्हणा आणि अभिनय करा. पहिलं वाक्य आहे मी दुःखी आहे. तुम्ही म्हणा आणि अभिनय करा. आय एम सॅड असं म्हणालात ना, आणि डोळ्यात पाणी आलं का? दुसरं वाक्य आहे मला भूक लागली आहे. म्हणालात इंग्रजीत आय एम हंग्री. गुड. आणि पोटावर हात ठेवून भूक लागल्यासारखं दाखवलं ना. आता इंग्रजीत म्हणा मी चिडलोय किंवा चिडलीये. चिडल्यासारखा अभिनय करून म्हणा बघू.
आय एम अँग्री. व्हेरी गुड. आता इंग्रजीत म्हणा, मला भीती वाटतेय. आय एम स्केर्ड. असं म्हणून तसा अभिनय केला ना, शाबास. आता इंग्रजीत म्हणा, मला कंटाळा आलाय. अभिनय करून म्हणा, आय एम बोर्ड. व्हेरी गुड. आता इंग्रजीत म्हणा आणि अभिनय करा, मला झोप आलीये. आय एम स्लीपी. व्हेरी गुड. आता हे इंग्रजीत म्हणा, मला तहान लागलीये. आय एम थर्स्टी. सर्व मुलांनी इंग्रजी वाक्य म्हणून योग्य तो अभिनय केला ना. आता थोडा वेगळा सराव करूया. मी एक वाक्य इंग्रजीत म्हणीन, तुम्ही त्याचा मराठी अर्थ सांगायचाय. करायचं सुरू. घंटा वाजली की टीचर एका मुलीला उभं करतील. माय ग्रँडमदर इज हंग्री. माझ्या आजीला भूक लागलीये. असंच म्हटलं ना, शाबास. आता दुसरं मूल. नीट ऐक आणि मराठीत अर्थ सांग. रोहित's aunt is thirsty. रोहितच्या मावशीला तहान लागलीये किंवा रोहितच्या मामीला तहान लागलीये. असंच म्हटलं ना. गुड. आता दुसरं मूल उभं राहील. हे म्हण मराठीत. अशोक अंकल्स डॉटर इज स्लीपी. अशोक काकाच्या किंवा अशोक मामाच्या मुलीला झोप आली आहे. असंच म्हणालात ना. व्हेरी गुड. आता दुसरं मूल. सीमा's brother is scared. सीमाच्या भावाला भीती वाटतेय. असंच म्हणालास ना. शाबास. आता एक छान गाणं ऐकायला आवडेल का तुम्हाला? तुम्हाला येत असेल तर रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा. मित्रमैत्रिणींनो, आधी पूर्ण गाणं एकदा ऐका, मग आपण शिकूया. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, snap your fingers. आता एक एक ओळ आधी ऐका आणि मग आशा आणि दिनू बरोबर तुम्हीही गा. योग्य वेळी टाळ्या वाजवायला विसरू नका. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands.
When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. आशा आणि दिनू बरोबर गायलात का तुम्ही? आणि बरोबर टाळ्याही वाजवल्यात ना? आता दुसरं कडवं ऐका. बरेचसे शब्द तसेच आहेत, पण या कडव्यात तुम्हाला टाळ्या वाजवायच्या नाहीत. योग्य जागी पावलं आपटायचेत. स्टॅम्प युअर फीट. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. ऐकलत का नीट? स्टॅम्प युअर फीट म्हणजे पाऊल आपटा. आता तुम्ही गा बघू आशा आणि दिनू बरोबर. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. पुढच्या कडव्यात तुम्हाला चुटक्या वाजवायच्यात. अशा बोटांनी चुटक्या वाजवायच्यात. इंग्रजीत म्हणायचं स्नॅप युअर फिंगर. चला आशा आणि दिनू बरोबर आपणही गाऊया. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, snap your fingers. आता तिन्ही कडवी आपण पुन्हा गाऊया आणि योग्य ती कृती करूया. आधी टाळ्या वाजवायच्या, मग पावलं आपटायची आणि मग चुटक्या वाजवायच्या. चला तर मग. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, stamp your feet. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it and you really want to show it. When you're happy and you know it, snap your fingers. रेडिओ बरोबर तुम्हीही गाणं म्हणालात का? व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं मगाशी केला तसा टीचर सराव घेतील. हंग्री, थर्स्टी, अँग्री, सॅड, हॅपी, स्केर्ड, बोर्ड हे शब्द वापरून मुलांना आपल्या नातेवाईकांबद्दल वाक्य तयार करायला सांगतील. आपण आता भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात